अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे वाहन पकडण्यासाठी गेलेल्या खामगाव येथील तहसीलदार सुनील पाटील यांच्या अंगावर रेती माफियाने वाहन टाकल्याचा प्रकार घडला आहे। या घटनेमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून सदर वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून तहसीलदार यांनी वाहन पकडून जप्त केले असून वाहन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतानाच स्वतः तहसीलदार सुनील पाटील यांनी एका अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाचा थरारक पाठलाग करून कारवाई केली आहे। नांदुरा रोडवरील पारखेड परिसराकडून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्यांनी खासगी वाहनाने नॅशनल हायवेच्या दिशेने धाव घेतली। तिथे त्यांना MH28 BB 7314 क्रमांकाचे वाहन अवैध रेती घेऊन जाताना आढळले। तहसीलदारांनी सदर वाहन थांबवण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र वाहन चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने हायवेवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। इतकेच नाही तर प्रशासनाला चकमा देण्यासाठी चालकाने हायवेवरून यू टर्न घेऊन पळ काढला। अखेर तहसीलदारांनी या वाहनाला अडवून ते ताब्यात घेतले। आज पारखेडच्या तिथे साधारणतः पारखेडवरून काहीतरी रेतीची वाहतूक होते आहे असं बातमी मिळाली। त्या अनुषंगाने स्वतः माझ्या गाड्या वाहनाने नॅशनल हायवेला जात असताना एक वाहन क्रमांक MH3028 BB 7374 हे वाहन रेतीची अवैध वाहतूक करत असताना आढळून आले। त्याला थांबवण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, परंतु भरधाव वेगाने तो पुढे जातच होता। त्यामुळे त्याच्या वाहनाच्या समोर माझं वाहन केलं आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्यांनी पुन्हा त्या हायवेवरून U-टर्न मारून पुढे मला चकमा देऊन निघायचा प्रयत्न केला त्यांनी। त्यामुळे थोडसा एका मुरमाच्या तिथे त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि नियमाच्या अनुषंगाने फौजदारी कारवाईचं प्रोत्साहित केलेली आहे।